गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये पटकन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा. अटेंडन्स मार्क करा सगळे पटकन. ओके, तर आज ईव्हीएस 2 चा लेक्चर आहे. ईव्हीएस 2 चा फेसबुक सगळ्यांनी ओपन करा. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. ओके, लेट्स स्टार्ट. तर आपण कुठला लेसन स्टार्ट केलाय? लेसन नंबर 18, राईट. आपला लास्ट लेसन चालू आहे ईव्हीएस चा. ओके, एन्व्हायरमेंटल स्टडीचा. तर या लेसनचं नाव आहे मॅनेजमेंट ऑफ वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज. ओके, तर या लेसन मध्ये आपण बघितलं होतं की शिवाजी महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी एक राज्य स्थापन केलं. बरोबर, आपल्यासाठी शिवाजी महाराजांनी एक राज्य स्थापन केलं, त्याचं नाव होतं हिंदवी स्वराज्य, राईट. तर हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी पब्लिश केलं होतं, क्रिएट केलं होतं. बरोबर, आणि त्या राज्याचा कारभार ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं चालावं. ओके, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, 8 डिपार्टमेंट काय केले होते, अपॉइंट केले होते. बरोबर, 8 डिपार्टमेंट तयार केले होते. ओके, आणि 8 डिपार्टमेंट मध्ये एक डिपार्टमेंट मध्ये एक काय केलं होतं त्यांनी, काय केला होता, मिनिस्टर ऑफ चार्ज काय केला होता, अपॉइंट केला होता. ओके, एक खात्याचा प्रमुख नेमला होता त्यांनी. ओके, तर त्याबद्दल आपण बघितलं होतं. बरोबर, आणि नंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सगळी लोक एकदम कॉन्फिडन्सनी म्हणजे आत्मविश्वासाने राहत होती, आणि एकदम सेल्फ रिस्पेक्ट स्वाभिमानाने राहत होती, आणि त्यांच्यामध्ये आपल्या देशाबद्दल एक प्रेम दिसत होतं. ओके, हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आणि मी तुम्हाला होमवर्क मध्ये सांगितला होता, हा जो चार्ट आहे तो लर्न करायला. तर काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर सगळ्यांनी केला का लर्न, जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर तुम्हाला मी लर्न करायला सांगितला होता, चार्ट केला का तुम्ही? लिहायला सांगितला होता आणि लर्न करायला सांगितला होता. ओके, नेक्स्ट नंतर आता लेसन कम्प्लीट झाल्यावर मी तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारेल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. तर हा एक पॉइंट सुद्धा आपण बघितलेला लास्ट टाइम. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी आपल्या एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन कसे करायचे शिवाजी महाराज. तर ते काय करायचे, काय सांगितलं होतं की ते काय करायचे, जे वूड लागायचे सागचे वगैरे. ओके, तर ते काय करायचे, ते कट करायचे ते वाले ट्रीज. साग म्हणजे ज्याचे टीक वाले ट्रीज काय करायचे, ते कट करायचे फक्त. ओके, ज्याच्या सागवाले म्हणजे ज्याच्यातनं आपण काही झाडा वगैरे बनवू शकतो, ते कामासाठी लागतात ते फक्त ट्रीज काय करायचे, कट करायचे. ओके, आणि जर जास्त अजून लागत असतील त्यांना वूड, तर ते काय करायचे, बाहेरून वूड मागवायचे. ओके, आणि नंतर त्यांनी काय सांगितलं की एखाद्याच, आणि ते पण कसं विचारून, ज्याचं जंगल आहे त्याला विचारून ते तिथलं कटिंग करायचे तिथले वूड वगैरे, हे त्यांनी सांगितलेलं. ओके, आणि ते जे फ्रुट्सचे जे हे होते ट्रीज म्हणजे जॅकफ्रूट, मँगो, याचे ट्रीज ते कधीच कट करायचे नाही, कारण त्याचे ट्रीज हे व्हायला ग्रो व्हायला काय किती इयर्स लागायचे, 1 वर्ष किंवा 2 इयर्स लागायचे. त्याच्यामुळे ते काय करायचे, ते वाले झाडं तोडायचे नाही. ओके, आणि एखादं झाड खूपच खराब झालं असेल तर ते काय करायचे, त्याच्या मालकाला विचारायचे आणि त्याला पैसे देऊन तेव्हाच ते झाड काय करायचे, तोडून घ्यायचे, असं त्यांनी सांगितलंय. बरोबर, या पिक्चर मध्ये दिसतंय.
तर एवढं सगळ्यांनी लास्ट टाइम आपण घेतलेलं लक्षात आहे सगळ्यांच्या? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, लास्ट टाइम जे घेतलेलं ते लक्षात आहे का? ओके, आता नेक्स्ट आपण पुढचा पार्ट घेऊया. Always remember, World Environment Day is celebrated every year on a 5th June to emphasize the importance of conserving and protecting the environment. तर आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती सगळ्यांना लक्षात असायला पाहिजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आपल्या इथे कधी सेलिब्रेट करतात? 5 जूनला. ओके, तर हा डे काय साजरा करतात? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. आणि या दिवशी आपलं एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला कसं प्रोटेक्ट करायचं त्याच्याबद्दल काय करतात ते आपल्याला महत्व पटवून देतात, इम्पॉर्टन्स सांगतात. ओके, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कधी असतो? 5 जून. तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा विचारतील. नेक्स्ट क्वेश्चन काय? आता नेक्स्ट आहे वॉटर मॅनेजमेंट. तर आज आता बघायचं आपल्याला वॉटर मॅनेजमेंट त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये वॉटरची मॅनेजमेंट कशी केली होती. जशी त्यांनी एन्व्हायरमेंटला कसं प्रोटेक्शन दिलं होतं तसं वॉटर मॅनेजमेंट कशी केली होती ते आपण बघायचं. ओके, कोण रीड करणार? तन्मय रीड कर. Shivaji Maharaj had various bunds built near the village in Swaraj to make drinking water available to the people. Canals were dug out to make water available 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 for agriculture. Due to this, there was an increases Increase in the produce. People in Swaraj never felt felt the severity 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 of drought droughts during the regime. regime of Shivaji Maharaj. The number of people living on forts was quite large. Shivaji Maharaj took care to make proper arrangements for water on the forts before building a fort. The place was inspected to The see place was inspected a place was inspected to see whether enough enjoy, enough 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 water was available. available there. In case it didn't have water Didn't didn't have water tanks there. tanks and reservoirs Reservoirs were built there before the onset of the rainy season, and rainwater was stored in him.
in them, store in them. Store in वेट. ओके. बघा आता त्यांनी फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलं त्यांनी वॉटर मॅनेजमेंट. ओके. तर काय सांगितलं शिवाजी महाराज हॅड व्हराईज बर्न्स बिल्ड नियर द विलेजेस इन द स्वराज टू मेक अ ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल टू द पीपल. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंड्स बांधले होते. बंड्स म्हणजे का बंधारे. ओके. बंड्स बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. Canals were dug out to make the water available for agriculture. Due to this, there was an increase in produce. मग त्यांनी काय केलं तसं त्यांनी बंधाऱ्यांना काय बांधून दिले कॅनल्स. कॅनल्स म्हणजे पाट. ओके. शेतामध्ये तुम्ही बघितलं असेल पाटाचं पाणी असं ऐकलं असेल तुम्ही. ओके. तर त्याला जे बंड्स होते त्याला कॅनल्स बांधले. ओके. आणि मग त्याच्यातून काय शेताला भरपूर पाणी भेटायला लागलं. ओके. आणि त्याच्यामुळे खूप जास्त पिकं सुद्धा पिकायला लागली. जे पिकं वगैरे नीट यायला लागले. People in Swaraj never felt the severity of drought during the regime of the Shivaji Maharaj. The number of people living on the forts was quite large. Shivaji Maharaj took care to make a proper arrangement for water on her fort. बघा मग त्यांनी काय केलं त्यांनी अशी अरेंजमेंट केली म्हणजे त्यांनी लोकांसाठी ते बांधून दिलं बंड. परत त्यांच्यावर त्यांनी कॅनल्स बांधले. मग त्याच्यामुळे लोकांना काही पाण्याची कमी झाली नाही म्हणजे दुष्काळ वगैरे पडला नाही. म्हणजे बरोबर शेताला सुद्धा पाणी मिळत होतं. त्यांच्या शेतातून पीक पण चांगल्या प्रकारे येत होतं. ओके. तर चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांना त्यांना त्यांची म्हणजे पाण्याची व्यवस्था करून दिली होती. तसंच त्यावेळेस काय होतं शिवाजी महाराजांच्या काळात जे किल्ल्यावर राहायचे लोक त्यांची संख्या खूप मोठी होती म्हणजे त्या लोकांची संख्या किल्ल्यावर राहणाऱ्यांची. ओके. आणि मग तिथे सुद्धा त्यांची पाण्याची व्यवस्था करून देण्याची काळजी कोण घेत होते शिवाजी महाराज घेत होते. ओके. Before building a fort, the place was inspected to see whether enough water was available there. In case it didn't have water, tanks and reservoirs were built there before the onset to the rainy season and the rainwater was stored there. मग ते काय करायचे बघा पहिले किल्ला बांधायच्या आधी ते काय करायचे त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का म्हणजे त्या जागेवर थोडस तरी पाणी आहे का याचं ते काय करायचे पाहणी करायची इन्स्पेक्शन करायचे. ओके. आणि जर त्या ठिकाणी पाणी नसेल तर तिथे काय करायचे पावसाळ्याच्या आधी काय तळी किंवा टाक्या बांधून काय करायचे त्याच्यामध्ये पावसाचे पाणी साचून ठेवायचे. ओके. आता किल्ल्यावर तुम्ही बघितलं असेल ना तळे वगैरे असतात तर ते पाणी गोड म्हणजे पावसाचं पाणी ते साठवून ठेवलेलं असतं. ओके. ते आधीच ऑलरेडी शिवाजी महाराज काय करायचे त्या तिथे बघायचं पाणी वगैरे आहेत का त्या किल्ल्याच्या आसपास वगैरे पाणी वगैरे येतं का ते असं बघायचे. आणि जर पाणी नसेल येत ओके त्या ठिकाणी तर त्यांचे किल्ले असे जंगलात वगैरे असायचे ना तर त्या ठिकाणी समजा पाणी वगैरे नसेल तर ते काय करायचे टाक्या वगैरे बांधून ठेवायचे म्हणजे पावसाचं पाणी साठून तरी त्याच्यामध्ये राहायचं. ओके. नेक्स्ट नेक्स्ट कोण रीड करणार साची रीड कर नेक्स्ट पॅरा. Yes, teacher. रीड The कर. store, the हम्म store, हम्म store water was used was used was used economically 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 due due to such due to such water management management people on the floor and other subjects is Swara did not say suffer suffer for shortage of water even
during ड्रॉप drop पिरियड पिरियड. period. ओके स्टॉप. बघा नंतरच्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय, द स्टोर वॉटर वॉज यूज इकॉनॉमिकली ड्यू टू सच अ वॉटर मॅनेजमेंट पीपल ऑन द फोर्ट अँड द अदर सब्जेक्ट इन अ स्वराज did not suffer from shortage of water even during drought period. त्यांनी काय सांगितलंय, आता जे काय करायचे टाक्या वगैरे बांधून ठेवायचे. ओके, तर पावसाचं पाणी काय करायचं त्याच्यामध्ये साठून राहायचं. मग ते काय करायचे, ते साठवलेलं पाणी पूर्ण जपून वापरायचे. ओके, तिथली लोक ते पूर्ण जपून वापरले जायचं. ओके, ते पाणी. आणि अशा वॉटर मॅनेजमेंटमुळे ते गडावर ज्या किल्ल्यावर काही लोक राहायचे त्यांना पाण्याची, किल्ल्यावर राहणारी लोक आणि स्वराज्यामध्ये राहणारी लोक त्यांना कधीच पाण्याची टंचाई झाली नाही, त्यांना कधीच पाण्याची कमतरता भासली नाही. ओके, असं दुष्काळ वगैरे कधीच पडला नाही त्यांच्या राज्यामध्ये, कारण त्यांनी असं फुल मॅनेजमेंट करून ठेवलं होतं. त्याच्याने पिकं सुद्धा येत होती, पाणी सुद्धा होतं, त्याच्यामुळे त्या लोकांना कसलीच म्हणजे कुठलीच काळजी नसायची, एकदम आनंदात लोक राहायचे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी वॉटर मॅनेजमेंट केलं होतं. कळालं सगळ्यांना वॉटर मॅनेजमेंट साठी काय केलं होतं शिवाजी महाराजांनी? सगळ्यांना कळालं का? फर्स्ट त्यांनी काय केलं, सगळ्यांना बंड्स बांधून दिले. ओके, बंड्स बांधून दिल्यानंतर त्यांनी त्या बंड्स वर काय बांधलं, कॅनल्स बांधलं. बरोबर, त्या कॅनल्सने काय होत होतं, जे ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी कंटिन्युअस पाणी राहायचं. ओके, कुठल्याही महिन्यात शेतीसाठी पाणी अवेलेबल असायचं. ओके, मग त्याच्याने काय झालं, पाणी पण त्यांना मिळालं स्वराज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना, आणि क्रॉप्स पण त्यांची चांगल्या प्रकारे यायला लागली. मग त्यांना पिकं सुद्धा चांगले मिळायला लागली. ओके, त्यांचं उत्पन्न वाढलं. बरोबर, प्रोडक्शन वाढलं त्यांचं. ओके, आणि नंतर ते अजून कसं मॅनेजमेंट करायचे शिवाजी महाराज, ज्या जिथे त्यांना आता समजा एखाद्या किल्ल्यावर गेले ते, तिथे ते बघायचे पहिले त्या किल्ल्यावर आहे का कुठे पाण्याची व्यवस्था वगैरे, पाणी आहे का असं ते बघायचे. आणि जर नसेल तिथं पाणी तर ते काय करायचे, त्या किल्ल्यावर एक टाकी किंवा तळा बांधून घ्यायचे. ओके, जेणेकरून जे पाऊस वगैरे पावसाच्या दिवसात जेव्हा पाऊस पडेल ते पावसाचं पाणी त्या तळ्यामध्ये किंवा टाकीमध्ये साठून राहील. ओके, मग हे साठवलेलं पाणी नंतर पूर्ण जपून वापरायची लोक. ओके, कारण त्या काळात किल्ल्यावर सुद्धा लोक राहायचे खूप जास्त. ओके, मग त्या किल्ल्यावरची जी लोक होती ते तळ्यातलं वगैरे पाणी टाकीतलं पाणी एकदम जपून वापरायचे. ओके, मग त्यामुळे अशा प्रकारे जे किल्ल्यावर लोक राहत होते किंवा स्वराज्यामध्ये राहत होते त्या लोकांना कधीच दुष्काळ म्हणजे जाणवला नाही. पीक वगैरे त्यांना बरोबर भेटलं, पाणी सुद्धा त्यांना नीट भेटलं. ओके, कळालं सगळ्यांना? शॉर्ट मध्ये मी सांगितलं तुम्हाला. कळालं का वॉटर मॅनेजमेंट? ओके, नेक्स्ट. आता तुम्हाला इथे एक इन्फॉर्मेशन दिलंय. डू यू नो द गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड द प्रोजेक्ट जलकुंट जलकु जलयुक्त शिवार टू मेक अ महाराष्ट्र ड्रॉट फ्री स्टेट. बघा, तर आपल्या गव्हर्नमेंटनी एक योजना चालू केली, एक प्रोजेक्ट चालू केलाय. त्या प्रोजेक्टचं नाव काय, जलयुक्त शिवार. त्याच्यामध्ये काय आहे की आपल्या राज्याला दुष्काळापासून काय केलंय, मुक्त केलंय. ओके, या प्रोजेक्टने जलयुक्त शिवार म्हणजे सगळ्यांना पाणी बरोबर त्यांनी प्रोव्हाइड केलंय सगळ्यांच्या शेतीसाठी, त्याच्यामुळे कुठेच दुष्काळ वगैरे पडत नाही. ओके, ड्रॉफ्ट म्हणजे काय, दुष्काळ. ओके, तुम्ही ऐकलं असेल हा वर्ड, दुष्काळ पडला एखाद्या गावात. ओके, दुष्काळ म्हणजे एखाद्या वस्तूची तिथं खूप कमी असणे, म्हणजे ती वस्तू खूप कमी असणे. जर पाण्याचा दुष्काळ म्हणजे त्या गावामध्ये पाणीच नाहीये. ओके, नेक्स्ट ड्रॉप रिलीफ म्हणजे आता दुष्काळ कसं त्यांनी रिलीफ केलं म्हणजे त्या राज्यातून त्यांनी मुक्त केलं. कोण रीड करणार? साहिल रीड कर. ड्रॉप रिलीफ. Drop relief. Shivaji Maharaj gave various facilities to drive affected peasants.
He used to waive taxes, so the severity of draw was reduced for people in Swaraj. In a draw year, Shivaji Drop. Maharaj distributed the grain stored in the state's grain free of cost to the people. He also undertook repair of various forts and construction of dam, bunds and canals during drought year. This way, patients and artisans or ब- balutas could बलुतेदार. balutedar could earn their daily living and did not feel the severity of drought. ओके, वेट. बघा, तर फर्स्ट पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय? शिवाजी महाराज गेव व्हेरियस फॅसिलिटी टू ड्राफ्ट अफेक्टेड पीजंट. ओके, तर शिवाजी महाराजांनी आता दुष्काळ त्याच्या ज्या गावामध्ये ज्या जागेमध्ये दुष्काळ वगैरे पडले, तर त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना खूप म्हणजे त्यांना खूप सवलती दिल्या होत्या. ओके, तर त्यांनी काय काय केलं होतं? ही यूज टू वेव टॅक्सेस, म्हणजे त्यांनी ज्या राज्यात आता दुष्काळ पडलाय त्या प्रजेचं त्यांनी काय केलं होतं? पूर्ण त्यांचं टॅक्स काय केलं होतं? फ्री केलं होतं, म्हणजे टॅक्स त्यांचा माफ केला होता. ओके, त्यांना टॅक्स भरायला लागायचा ना सगळ्यांना, तर तो सगळं त्यांनी माफ केला. सो द सेव्हरिटी ऑफ ड्रॉप वॉज रिड्यूस्ड फॉर द शिवाजी इन रिड्यूस फॉर पीपल इन स्वराज. मग त्यामुळे काय होतं? स्वराज्यामध्ये जे लोकांचं दुष्काळ म्हणजे जो दुष्काळ होता तो कमी होत होता. शिवाजी महाराज डिस्ट्रीब्युटेड द ग्रेन स्टोर इन द स्टेट ग्रॅनरीज free of cost to the people. He also undertook repairs of various forts and construction of dams, bunds and canals during the drought year. बघा, ते काय करायचे? की लोकांना काय द्यायचे? धान्य द्यायचे, मोफत वाटून द्यायचे. म्हणजे एखाद्या वर्षात जर स्वराज्यामध्ये दुष्काळ पडला तर शिवाजी महाराज काय करायचे? सरकारी कोठारातून साठवलेले धान्य काय करायचे? लोकांना वाटून द्यायचे. ओके, आणि ते नंतर जेव्हा त्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ पडायचा त्याच्यात काय करायचे? ते किल्ल्याची दुरुस्ती करायचे, किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन करायचे, लोकांसाठी धरणे बांधून द्यायचे, बंधारे बांधून द्यायचे, डॅम्स वगैरे बांधून द्यायचे त्यांना. ओके, दिस वे अँड पिजंट अँड artisans and balutedars could earn daily living and did not feel the severity of drought. अशा प्रकारे काय व्हायचं? या कामामुळे शेतकऱ्यांबरोबरच जे कारागीर होते त्यांना काय मिळायचं? रोजगार मिळायचा. ओके, आणि रोजगार मिळाल्यामुळे त्यांना कधी असं वाटायचं नाही की दुष्काळ वगैरे पडलाय. त्यांना सुद्धा म्हणजे रोजगार मिळायचं, तर त्यांना खायला वगैरे पैसे म्हणजे त्यांना घरात धान्य यायचं त्यांच्या काम करून. ओके, त्यांना कधी असं वाटायचं नाही की दुष्काळ पडलाय. ओके, नेक्स्ट पॅरा कोण रीड करणार? तन्मय रीड कर. As the peasant peasant became wealthy healthy, he could afford to buy things like footwear, clothes, and etc. The provide work to artisan provided work to artisan. this provide work to the artisan, but who were homeless till they developed the
can city to build Capacity. capacity to build their own house. This in turn provide work to the Provided. provided Work. work to the Mason. mason, the carpenters, the blacksmith, the brick marker. This is how ब्रिक मेकर आहे ते. ब्रिक मेकर. brick maker. This is how along with the peasant Peasant. peasant in Swaraj artisans Artisans. artisans also become happy and wealthy. ओके Wealthy. वेट. बघा या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय. ऍज द peasant become wealthy, he could afford to buy things like a footwear, clothes, etc. The provided work to the artisan. This is the provided work to the artisan. Those who were homeless till then developed the capacity to build their own houses. This is turn provided work to the mason, the carpenters, the blacksmiths, the brickmakers. This is the how along with the peasant in the Swaraj. Artisan also become happy and wealthy. बघा. तर या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय त्यांनी की शेतकरी आता शेतकऱ्यांना सगळ्यांना काय भेटलं काम भेटले रोजगार भेटला ओके मग ज्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती त्यांनी चप्पल घेतली त्याच्या अंगावर कपडे नव्हते तर त्यांनी कपडे घेतले ज्यांना त्यामुळे आता याच्यामुळे काय झालं चप्पल आणि चप्पल घेत होती लोक आणि कपडे घ्यायला लागली तर त्याच्यामुळे जे विणायचं काम करत होते चप्पलाचं म्हणजे कापड विणायचं काम करत होते चप्पल शिवायचं त्यांना कामं भेटले बरोबर त्यांच्यामुळं त्यांना कामं भेटले आणि नंतर ज्यांना राहायला घर नव्हतं त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली मग घरं बांधणाऱ्यांना कामं भेटले गवंड्यांना घर बांधणाऱ्या गवंड्यांना सुतारांना लोहारांना काय भेटलं कामं भेटले विटा बनवणाऱ्यांना कुंभारांना कामं मिळाले अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर दुसरे जे कारागीर होते म्हणजे घर बांधणारे कपडे विणणारे त्या सगळ्यांना काय भेटलं रोजगार मिळाला आणि सगळे सुखी झाले कळालं सगळ्यांना तर बघा शेतकऱ्यांमुळे सगळे बाकीच्यांचं सुद्धा काय झालं त्यांचं सुद्धा काय झालं त्यांना सुद्धा जॉब मिळाला ना त्यांना सुद्धा काम मिळालं त्यांचं सुद्धा घर वगैरे चांगलं झालं फॅमिली वगैरे चांगली झाली ओके कळालं सगळ्यांना तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातून काय केलं ड्रॉप रिलीफ केला ड्रॉप रिलीफ सगळ्यांना समजलं का कोणाला काय डाऊट नेक्स्ट काय दिले सी ट्रेड अँड अदर मार्केट आता शिवाजी महाराज जे सी ट्रेड म्हणजे समुद्रातून व्यापार कसे करायचे ओके आणि त्यांचं दुसरे मार्केट त्याच्याबद्दल सांगितले चला बघूया आपण काय सांगितलं इथे Shivaji Maharaj raised his own independent navy in order to protect his Swaraj wealth and to establish his rule over the sea adjoining Swaraj. But that was not all. He also had special cargo ships built to promote trade in Swaraj. He developed trade ports like Rajapur. He built special market on Raigad. He started a separate marketplace at Khed Shivapur near Pune. He developed marketplaces in a big towns and roadside villages. A new port or settlement was established at a Pashan Pashan near Pune by the orders of Veer Mata Jijabai. It was referred to as a Jijapur. बघा
तर त्यांनी काय सांगितलं फर्स्ट पॅराग्राफ मध्ये, शिवाजी महाराज raised his own independent navy in order to protect his Swaraj way and to establish his rule over the sea adjoining Swaraj. बघा त्यांनी काय सांगितलं, स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर सुद्धा आपली हुकूमत असली पाहिजे, या हेतूने शिवाजी महाराजांनी आपले स्वतंत्र काय केलं, स्वराज्य तयार केलं, आपलं स्वतंत्र नेव्ही तयार केलं. ओके, इतकेच करून ते थांबले नाही, तर त्यांनी काय केलं, स्वराज्यातला व्यापार वाढावा म्हणून त्यांनी काय केलं, मालाची वाहतूक करणारी जहाजे बांधून घेतली. ओके, आणि जहाजे बांधून घेतली नंतर त्यांनी काय केली, राजापूर सारखे बंदरे तयार केले, ट्रेड पोर्ट म्हणजे बंदरे ओके तयार केले. आणि नंतर त्यांनी रायगडावर बाजारपेठ बनवली, स्पेशल मार्केट बनवली बघा रायगडवर. नंतर पुण्या शेजारी जे खेड शिवापूर ही वेगळी बाजारपेठ तयार केली बघा. ही स्टार्टेड सेपरेट मार्केट प्लेस ऍट अ खेड शिवापूर नियर पुणे. पुण्याजवळ खेड शिवापूर सारखी बाजारपेठ तयार केली त्यांनी. मोठ्या गावात आणि रस्त्यावरील गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीर माता जिजाबाईच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावामध्ये एक नवीन पेठ तयार करण्यात आली होती. तिचं नाव काय ठेवलं होतं, जिजापूर म्हणून ठेवलं होतं. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला का तुम्हाला? म्हणजे हे सगळं ते स्वराज्यासाठी करत होते. स्वराज्य आपलं संरक्षण राहावं, चांगल्या प्रकारे राहावं. मग त्यांची काही आपल्या स्वराज्य ज्याचं जेवढं राज्य त्यांच्या स्वराज्यामध्ये होतं, त्यांचं जेवढं राज्य होतं त्याच्या आजूबाजूला काय होतं, समुद्र सुद्धा होता ना. ओके, त्या समुद्रावर सुद्धा आपली सत्ता पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, तशा प्रकारे त्यांचं नेव्हीचं एकदम आर्मी तयार केली, एकदम भारी नेव्हीचे जहाज तयार केले. ओके, ते सगळं त्यांनी बरोबर केलं. त्यांनी बंदर पोर्ट तयार केली, मार्केट तयार केली खूप सारे. ओके, कळतंय ना सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय, शिवाजी महाराज leave more taxes on goods imported from the outside region to promote trade within his Swaraj. He leave more tax on the salt produced in the Portuguese territory, which made it costlier. On the other hand, he reduced the tax on the salt produced in the Swaraj so that people could buy it at a cheaper rate. Naturally, it led to an increase in the trade of the salt produced in Swaraj. Thus, local trade was encouraged. काय सांगितलं बघा, स्वराज्यातील व्यापार वाढावा, स्वराज्यातला व्यापार वाढावा म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, बाहेरून जे वस्तू येत होते त्याच्यावर जास्त टॅक्स लावला. ओके, आणि जे पोर्तुगीजच्या हद्दीत येणारं मीठ त्याच्यावर त्यांनी काय केलं होतं, पोर्तुगीज कडून तिकडून काय येत होतं, मीठ येत होतं. ओके, सॉल्ट येत होतं, तर त्यांनी त्याच्यावर खूप जास्त टॅक्स लावला होता. ओके, त्यामुळे काय झालं, मिठाची काय सॉल्टची प्राइस वाढली. ओके, आणि मग काय केलं, याच्या उलट स्वराज्यामध्ये ते तयार होत होतं सॉल्ट, त्याचं काय केलं त्यांनी, टॅक्स कमी केले. त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ काय मिळायला लागलं, स्वस्त मिळायला लागलं. अर्थात काय झालं, स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला आणि त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. ओके, कळालं? या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलं की शिवाजी महाराज काय करायचे की जे बाहेरून जो काही वस्तू वगैरे यायचे त्याच्यावर काय करायचे, जास्त कर ठेवायचे. ओके, आणि मग पोर्तुगीज कडून काय असं यायचं, पोर्तुगीज त्यांच्याकडून काय यायचं, सॉल्ट यायचं. ओके, मग त्याच्यावर पण जास्त त्यांनी टॅक्स बसवला होता. आपल्या स्वराज्यात सुद्धा सॉल्ट तयार होत होतं आणि ते कमी रेट मध्ये होतं. मग लोक काय करायला लागले, मग तिकडचं जास्त टॅक्स होतो ना म्हणून इकडे स्वराज्यामध्येच काय करायला लागले, सॉल्ट विकत घ्यायला लागले. ओके, त्याच्यामुळे आपल्या स्वराज्यातला सॉल्टचं काय झालं, ट्रेड वाढला, व्यापार वाढला आणि जे काही तिथले गावातले जे उद्योग होते त्याला काय मिळाली, चालना मिळाली. म्हणजे ते उद्योग मोठ्या प्रमाणात चालायला लागले. कळालं सगळ्यांना?
कळतंय का? ओके, नेक्स्ट पॅराग्राफ. Shivaji Maharaj made efforts for the growth of the trade and industries in a Swaraj. He personally made sure that his subjects would not be cheated by the merchants in any way. When he came to know that people are being cheated in the coconut and the betel nut trade in a Konkan, he won the Subedar of that region. बघा, तर शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यातलं जे ट्रेड होते, व्यापार वगैरे होते, उद्योग वगैरे ते त्याच्यामध्ये जास्त वाढ होण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. ओके, आणि आपल्या प्रजेची त्या व्यापाराकडून कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये याच्याकडे ते लक्ष जास्त द्यायचे. ओके, तर कोकणामध्ये नारळ आणि सुपारीच्या व्यापारामध्ये काय होत होतं, फसवणूक होत होती. ओके, बेलनट म्हणजे सुपारी, कोकोनट म्हणजे नारळ. तर कोकणामध्ये काय होत होतं, यांच्या याच्या उद्योगांमध्ये काय होतं, थोडी फसवणूक होत होती. तर हे शिवाजी महाराजांना समजलं, तेव्हा लगेच शिवाजी महाराजांनी काय केलं, तिथल्या सुभेदारांना काय केलं, वॉर्न केलं, ताकीद दिली त्याला, असं काही करायचं नाही. ओके, कळालं सगळ्यांना? तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, दुसऱ्या मार्केट तयार केल्या आणि जे काही सी ट्रेड होते ते चालू केले. कळालं सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, लेसन खूप मोठा आहे, तर बाकीचे जे पॉइंट्स आहे ते नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया आपण. ओके, आता आपल्याला किती पार्ट झाला ते मी परत एकदा रिवाइज करते. ओके, तर फर्स्ट आपण काय बघितलं, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कधी असतो, कधी बघितलं आपण, 5 जूनला असतो. ओके, हे आपण बघितलं. नेक्स्ट आपण काय बघितलं, वॉटर मॅनेजमेंट कशी केली शिवाजी महाराजांनी. ओके, त्यांच्या स्वराज्यामध्ये. तर त्यांनी काय केलं, पहिले सगळ्यांसाठी बंड्स बांधून दिले, त्या बंड्सवर कॅनल्स बांधले जेणेकरून त्यांच्या शेतीला वगैरे जास्त पाणी मिळायला लागलं. ओके, 12th मंथ मध्ये कधीही त्यांना पाण्याची गरज लागली तर त्यांना पाणी मिळायचं, त्याच्यामुळे त्यांचं क्रॉप सुद्धा त्यांची ग्रोथ व्हायची आणि त्याच्यामुळे त्या स्वराज्यातले प्रोडक्शन वाढलं होतं. ओके, नंतर त्यांनी काय करायचे, ते एखाद्या किल्ल्यावर जायचे. किल्ला आता समजा त्यांनी जिंकला, ओके, त्या किल्ल्याची पहिले ते सगळी बघून घ्यायचे की त्या किल्ल्यावर पाणी वगैरे आहे का वगैरे. ओके, आणि जर नसेल पाणी तर ते काय करायचे, तिथे त्या किल्ल्यावर टाकी किंवा टँक किंवा काय बांधायचे, तळा बांधायचे. बरोबर. ओके, आणि मग तिथे काय करून ठेवायचे, ते आपलं जे पावसाचं पाणी आहे ते स्टोर करून ठेवायचे. ओके, नेक्स्ट, मग अशा प्रकारे स्टोअर केलेलं पाणी ते किल्ल्यावरची लोक काय एकदम जपून वापरायचे. ओके, त्यामुळे त्यांना कधीच त्या लोकांना पाण्याची आणि पिकांची टंचाई झाली नाही, दुष्काळ पडला नाही, त्यांच्यावर कमतरता जाणवली नाही. ओके, अशा प्रकारे त्यांनी वॉटर मॅनेजमेंट केलं. नेक्स्ट काय सांगितलं, ड्रॉप रिलीफ. ड्रॉप रिलीफ काय होतं, की त्यांनी आपलं जे स्वराज्य होतं ते दुष्काळ मुक्त कसं केलं, कसं सोडवलं. तर ते काय करायचे, काय केलं त्यांनी, की जे ज्या प्रजेतील लोकांवर, आता एखादं राज्य आहे, त्या राज्यातील लोकांच्या इथे खूप म्हणजे दुष्काळ वगैरे पडला, तर ते काय करायचे, त्यांचं सगळं कर्ज वगैरे टॅक्स वगैरे माफ करायचे. ओके, त्यांचं सगळं माफ करायचे. आणि ते काय करायचे, ते समजा गव्हर्नमेंट याच्यामध्ये ग्रेनरीज मध्ये, म्हणजे त्यांचं सरकारी कोठारीमध्ये ते जे धान्य ते स्टोअर करून ठेवायचे, ते सगळं त्या लोकांना ते प्रोव्हाइड करायचे. ओके, आणि परत ते काय करायचे, अशा काळामध्ये जेव्हा दुष्काळ पडायचा तर किल्ल्यावरचे जे डॅम्स वगैरे त्यांचं कन्स्ट्रक्शन करायचे. ओके, मग असं कन्स्ट्रक्शन केलं की जे कन्स्ट्रक्शन करणारे लोक त्यांना काम मिळायचं. बरोबर. आता डॅम बांधणारे कोण, त्यांना कामं मिळायची आणि त्यांचा सुद्धा रोजगार व्हायचा, त्यांना सुद्धा पैसे मिळायचे. मग त्यांना असं वाटायचं नाही की आपल्याकडे काहीच नाही, दुष्काळ पडलाय. ओके, तसंच ते काय करायचे, आता हे शेतकरी जर खुश झाले, शेतात पीक चांगलं येतंय आणि मग शेतकऱ्यांकडे जास्त प्रोडक्शन झाले आणि पैसे आले,
मग ते काय करायचे, त्यांच्याकडे चप्पल वगैरे नसेल तर चप्पल घ्यायचे, कपडे वगैरे नसेल तर कपडे घ्यायचे. मग याच्यामुळे काय झालं, जे चप्पल आणि कापड कापड ज्यांना विणता येत होतं त्यांना कामं मिळाली यांच्यामुळं, बरोबर. त्यांची म्हणजे त्यांना रोजगार मिळाला. तसंच मग ज्यांच्याकडे घरं नव्हते ते घरं बांधायला लागले. मग घरं बांधण्यासाठी कोण कोण लागतं, त्या सगळ्यांना म्हणजे लोहार, गवंडी, मॅसॉन, ब्लॅकस्मिथ, कार्पेंटर, त्या सगळ्यांना कामं मिळाली. कुणामुळं? फार्मर्समुळं. ओके. मग अशा प्रकारे त्यांचा जो स्वराज्य होता तो दुष्काळमुक्त झाला, ड्रॉप रिलीफ झाला. ओके. आणि सगळेजण त्याच्यातले जी लोक होती ती हॅपीली राहत होती, सुखी राहत होती. ओके. तर हे आपण बघितलं त्यांचा जो स्वराज्य त्यांनी ड्रॉप रिलीफ कसा केला. नेक्स्ट काय होतं, सी ट्रेड्स अँड अदर मार्केट. आता याच्यात काय सांगितलं होतं त्यांनी, की आपल्या स्वराज्याला चांगलं संरक्षण मिळावं. मग त्यांनी काय केलं, स्वराज्याच्या साईडला जे काही समुद्र वगैरे आहे त्याच्यावर सुद्धा काय करायचं ठरवलं, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आपली सत्ता चालवायला घेतली, त्याच्या जेणेकरून त्यांची जी नेव्ही आर्मी आहे ती एकदम स्ट्रॉंग होईल. ओके. आणि मग त्यांनी काय केलं, अं, बंदर तयार केले, कशासारखे, राजापूर सारखे बंदर बनवले, फोर्ट्स बनवले. ओके. मग नंतर त्यांनी रायगडवर रायगडच्या इथे एक स्पेशल मार्केट तयार केलं. ओके. परत त्यांनी पुण्याजवळ खेड, शिवनेर इथे सुद्धा खूप सारे काय तयार केले, मार्केट तयार केले. ओके. आणि त्यांनी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आणि जे गावात जवळचे गावं होती रस्त्याजवळची त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं, पेठ वगैरे तयार केले. ओके. आणि नंतर त्यांनी काय, पुण्याच्या जवळ पाषाण इथे एक त्यांनी पेठ तयार केली. तिचं नाव जिजाबाईंच्या हुकुमावरून त्याचं नाव ठेवलं जिजापूर. ओके. नंतर त्यांनी काय सांगितलंय, की त्या काळामध्ये म्हणजे जे बाहेरून यायचं टॅक्स वगैरे त्याच्यावरचे शिवाजी महाराज काय करायचे, जास्त टॅक्स लावायचे. म्हणजे काय होणार, बाहेरून आलेले जे काही वस्तू आहेत ते आपल्या स्वराज्यातले लोक घेणार नाही, बरोबर. आता समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की पोर्तुगीज कडून काय यायचं, त्यांच्याकडे सॉल्ट यायचं. मग शिवाजी महाराज काय करायचे, त्या सॉल्टवर जास्त टॅक्स लावायचे. आणि आपल्या स्वराज्यातलं सुद्धा, स्वराज्यामध्ये सुद्धा सॉल्ट तयार व्हायचं, सॉल्ट प्रोड्यूस करायचे. पण त्याची जी प्राइस होती ती कमी असायची, त्याच्यावर टॅक्स कमी असायचे. ओके. म्हणून लोक काय करायचे, बाहेरून येणारं पोर्तुगीज कडून येणारे सॉल्ट विकत नाही घ्यायचे, ते आपल्या स्वराज्यातलेच काय करायला लागले, सॉल्ट विकत घ्यायला लागले. आणि अशा प्रकारे स्वराज्यातलं मीठ जे सॉल्टचं जे प्रोडक्शन होतं, सॉल्टचा जो बिझनेस होता तो वाढला. ओके. आणि मग नंतर अजून काय सांगितलं शिवाजी महाराजांनी, हा, अजून शिवाजी महाराज काय करायचे, लक्ष ठेवायचे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोण काही व्यापाराबद्दल म्हणजे एखादं बिझनेस बद्दल, प्रोडक्शन बद्दल कोण काही फसवणूक करते का ते बघायचे. ओके. त्याच्यावर बरोबर लक्ष द्यायचे. असंच कोकणमध्ये सुपारी आणि नारळचं ट्रेड चालू होता, व्यापार चालू होता. त्याच्यात तो त्यांचा सुभेदार होता, तो काहीतरी म्हणजे झोल करत होता, तो जरा जास्त पैशांमध्ये विकत होता ते. मग शिवाजी महाराजांना कळालं, मग शिवाजी महाराजांनी त्यांना बरोबर एकदम वॉर्निंग दिली. ओके. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का आज जे आपण शिकलो. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन केलं सगळं काही. कळालं का? ओके. तुमचा होमवर्क काय बघा आता, होमवर्क मध्ये आज जेवढं आतापर्यंत झालं तेवढे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके. गिव्ह रिझन आहेत ना, फर्स्ट टू, अँड इंडिपेंडंट हिंदवी स्वराज्य वॉज क्रिएटेड, ह्याचं हे वाला क्वेश्चन लिहायचंय. आणि द पीपल इन स्वराज्य डिड नॉट फील द सेव्हरिटी ऑफ ड्रॉप, हे सुद्धा काय करायचंय, क्वेश्चन लिहायचंय. कळालं सगळ्यांना होमवर्क. गिव्ह रिझन मधले फर्स्ट टू क्वेश्चन आतापर्यंतच झालेलं आहे आपलं शिकून, त्याच्यावरचा तो क्वेश्चन आहे, तो सगळ्यांनी काय करायचंय. एक मिनिट. हिंदवी स्वराज्य वॉज क्रिएटेड, ओके. सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहायचे फर्स्ट टू. आणि तो जो चार्ट आहे तो जर तुमचा रीड झालेला नसेल, लर्न झालेला नसेल, 8 मिनिस्टर वाला,
तो सुद्धा आज काय करायचंय, घरी लर्न करायचंय. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क? कोणाला काही डाऊट आहे? आज जेवढं आपण घेतलं पार्ट, थोडासाच पार्ट राहिलेला आहे आता, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके. कारण खूप मोठा लेसन आहे, सगळं एक साथच जर घेतलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही. त्यामुळे आपण हळूहळू घेतोय. ओके. आणि लास्टच लेसन आहे तसं पण आपलं आता EVS 2 चं पोर्शन कम्प्लीट झालंय, राईट. तर लेक्चर मध्ये एक लेक्चर आपल्याला पाहिजे, तो लेक्चर झाला की आपलं पोर्शन कम्प्लिटेड होईल. ओके. तर सगळ्यांनी स्टडी करायला स्टार्ट करा, कारण एक्झाम घेणार आहे, पेपर्स घेणार आहेत. ओके. तर सगळ्यांनी त्या याच्याने लर्न करायला, क्वेश्चन आन्सर्स लर्न करायला स्टार्ट करा. तुमचे पेपर्स लगेच लवकरच घेतले जाणार. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये राहिलेला लेसन तो कंटिन्यू करूया. ओके. बाय एव्हरीवन अँड मग हॅपी मकर संक्रांत टू ऑल. चला क्लास लेफ्ट करा. बाय एव्हरीवन. क्लास लेफ्ट करा. माझा आवाज येतोय का? क्लास लेफ्ट करा. बाय एव्हरीवन.